भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग 7. साम्य आणि भेद 1. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी सर्वथा त्याच ठरविल्या. या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धांनी ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची पकड घेतली होती. त्या कल्पना अशा: वेद प्रामाण्यावर विश्वास, आत्म्याचा मोक्ष यावर विश्वास, म्हणजेच त्याचा पुनर्जन्म होणार नाही यावर विश्वास, मोक्ष प्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी समारंभ व यज्ञ यावर विश्वास, समाज संघटनेसाठी चातुर्वर्ण व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास, विश्वाचा निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास, आत्म्यावर विश्वास, संसरण किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास, कर्मावर विश्वास, म्हणजेच या जन्मी माणसाची जी काही स्थिती परिस्थिती आहे ती पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे आहे या तत्वावर विश्वास. आपल्या शासनाची तत्वे ठरविताना भगवान बुद्धांनी आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला. पुढील कल्पना त्यांनी त्याच ठरविल्या. मी कोण आहे, कोठून आलो, कोठे जाणार याविषयी संकल्प विकल्पाच्या कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्यांनी धिक्कार केला. आत्म्याचे थोतांड त्यांनी धुडकावून लावले. त्यांनी आत्म्याला ना शरीर मानले, ना संवेदना मानले, ना चेतना आणि ना विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्यांनी त्याग केला. काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रसार केला होता अशी उच्छेदवादी मते त्यांनी त्याच ठरवली. नास्तिक मताचा त्यांनी धिक्कार केला. विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येणे यास ज्ञान म्हणावे हे मत त्यांनी अमान्य केले. देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्यांनी त्याच ठरविले. आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्यांनी दुर्लक्ष केले आणि त्या सर्वथा नाकारले. 2. त्या गोष्टी ज्यात भगवान बुद्धांनी बदल केले. कार्यकारण भावाचा अत्यंत महत्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत यांना प्रतित्य समुत्पादाच्या स्वरूपात त्यांनी मान्य केले. जीवनाच्या निराशावादी दृष्टिकोनाचे त्यांनी खंडन केले. त्याचप्रमाणे मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन त्यांनी त्याच ठरविला. एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात या जन्मासाठी दुःख निर्माण करण्याचे सामर्थ्य आहे यास त्यांनी अमान्य केले आणि पूर्वजन्मातील कर्मे असल्यामुळे या जन्माच्या कर्मांना ती परिणाम शून्य करतात हे म्हणणे त्यांनी अमान्य केले. कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्यांनी नाकारला. जुन्या कर्मवादाच्या ठिकाणी त्यांनी अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आणि कर्मसिद्धांतांच्या जुन्याच बाटलीत त्यांनी नवी दारू ओतली. आत्म्याचा फेरा या संसरणाच्या तत्वाच्या जागी त्यांनी पूर्वजन्माच्या नवीन सिद्धांताला स्थान दिले. आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वाऐवजी त्यांनी नवीन निब्बाण किंवा निर्वाण या तत्वाची स्थापना केली. याप्रमाणे बुद्ध शासन हे संपूर्ण नव्या मौलिक विचारांनी भरले आहे. त्यात जे काही थोडेसे जुने आहेत त्यात फेरबदल केलेला आहे किंवा त्याची व्याख्या केलेली आहे. 3. त्या गोष्टी ज्यांना भगवान बुद्धांनी स्वीकारले. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्यांनी मानले. मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते. ते सर्व वस्तूंवर प्रभाव टाकते व त्यांची निर्मिती करते. जर मनावर संयम करता आला तर सर्व गोष्टींवर नियंत्रण राहते. मन सर्व मानसिक क्रियांचे प्रधान असते. मन हेच प्रमुख आहे. मन हे त्या चैतसिक शक्तीचेच बनलेले असते. म्हणून सगळ्यात मुख्य गोष्ट म्हणजे मनाची साधना करणे होय. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हेच उगमस्थान आहे, ज्या आमच्या आत उत्पन्न होतात व ज्यांचे बहिर्मुखी परिणाम आपणास भोगावे लागतात. जे जे वाईट आहे, ज्यांचा वाईटाशी संबंध आहे आणि जे वाईटाच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. जे जे चांगले आहे, चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते सर्व मनातूनच उत्पन्न होते. ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावलामागोमाग गाडीचे चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते.
म्हणून चित्तशुद्धी करीत राहणे हे धर्माचे सार होय. भगवान बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य हे की पापकृत्ये टाळावयास हवीत. त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे. भगवान बुद्धांचा धर्म ही त्यांची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल काय?